आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी इथं आल्यापासून कशी आहेस हे बी विचारलं नाही मला। भावानं कसं बहिणीची लाड करावेत, माया करावी, येतंय का ऐकायला? हळू 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 बाहेरनच आवाज येत झालीस, काय झालं एवढं? दादा असं मस्त वाटलं ना। पहिला दिवसच एवढा भारी होता ना। तिथल्या शिक्षकांनी आम्हाला सिलेबस समजून सांगितलं। पूर्ण कोर्स करायला तर एवढी मजा येणार आहे ना, काय बोलायलाच नको। पण तू एकटी झालीस व्हय? पुढे नाही आला सोडायला? आलता की, त्यांनीच तर सोडलंय आणि मग तो लगेच दुकानावर गेला। तो म्हणे मला लय काम आहे, नाही तर परत दादा ओरडेल। बरं ते सोड दादा, आज मी कम्प्युटरवर एक नवीन गोष्ट शिकली। आमच्या कोर्स मध्ये ना 2 प्रकार आहेत, एक थिअरी आणि एक प्रॅक्टिकल। आज काय झालं माहितीये? नाना, यापुढे लोकांचा विचार करत स्वतःकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही। कोणाला तुमची जखम दिसली तर दिसू दे, पण म्हणून असं रुमालाने बांधून ठेवून त्यावर मलमपट्टीच करायची नाही, हे चुकीचं आहे। मी त्या दिवशी तुम्हाला 2 शब्द काय बोलले, माझ्या मनातलं काय सांगितलं तर तुम्ही एवढा त्रास करून घेतला स्वतःला। मान्य आहे मला, बोलले असेल मी, पण तुम्हीच सांगा ना, बापाकडे लेकीने मन मोकळं नाही करायचं तर कोणाजवळ करायचं? आणि यापुढे एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा, मला तुमच्यावर चिडण्याचा, तुमच्यावर रुसण्याचा पूर्ण अधिकार आहे, आणि तो आता नाही तर लग्न आधीपासूनच आहे। असं काय नाही पुरे, मी आपल्या दत्तूला शब्द दिला होता म्हणून हे सगळं। ना तुम्ही किती बी कारणं दिली ना, तर बी मला माहिती मला त्रास झालेला नाही बघवत तुम्हाला। पण तुम्ही काळजी नका करू, यापुढे ना आपण दोघं मिळून यांच्या जिमसाठी प्रयत्न करू, जमेल ते करू, आणि लवकरात लवकर पैसे जमवून यांना देऊ। पण तोवर ना तुम्ही हे असलं काम करायचं नाही, रात्री बेरात्री उठून कामावर जायचं नाही, तुम्हाला त्रास होईल असं काय बी करायचं नाही, मला वचन दे। अगं मी थोडं स्वतःला त्रास होईल असं काम करतोय, आणि जेवढे झेपल तेवढंच करतोय की मी। ना तुम्ही मला वचन देणार की नाही? तुमची मुलगी म्हणून जसं मी तुमची काळजी घेऊ शकते ना, तसं तुम्हाला दटावून सांगू बी शकते, कळलं? तेवढा अधिकार आहे ना मला? होय, मग द्या वचन। बरं बाई, देतो वचन। इथून पुढे तुझ्या मनाविरुद्ध काय बी करणार नाही, पण आपले जे ठरले ते कोणाला बी सांगायचं नाही सांगणार, मी बी तुम्हाला वचन देते। एवढं चालतंय।